नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 24 नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत. आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,23,000. 22 कॅरेट दर आहे 1,13,160. तर 1 किलो चांदीचा दर आहे 1,54,500. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात. तिजोरीची किल्ली त्यांच्याकडे असेल पण तिजोरीचा मालक आमच्याकडेच. चंद्रकांतदादा पाटील. गडिंग्लजच्या विकासाला निधीची कमतरता पडू देणार नाही, मंत्री पाटील यांची ग्वाही. महायुतीचा संपर्क दौरा उत्साहात. प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या गाठीभेटी. काय झालं डॉक्टर शहापूरकर यांच्यावरील गुन्ह्याचं आणि काय झालं संचालकांवरील कलम 88च्या चौकशीचं. निवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खोत यांनी उपस्थित केलेले प्रश्न अनकट. चंदगड नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ उत्साहात. आमदार शिवाजी पाटील आणि माजी मंत्री भरमू पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. रवळनाथ देवदर्शनानंतर महायुती उमेदवारांचा प्रचार सुरू. उसाला 3,500 रुपयांचा दर द्या, शेतकऱ्यांची ठाम भूमिका. ओलम शुगर समोर ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम. बैठक न झाल्यानं संघर्ष चिघळण्याची शक्यता. कुडाळ विभागीय शूटिंग बॉल स्पर्धेत विधी शिंदे हायस्कूलच्या मुलींचं यश. संघभावना, जिद्द आणि तंत्रशुद्ध खेळाच्या आधारावर पटकावलं उपविजेतेपद. गडिंग्लजच्या क्रीडा इतिहासात भर घालणारी उल्लेखनीय कामगिरी. चंदगडसह नांदवडे शेवाळे परिसरात 1,19,00,000च्या विकास कामांचं भूमिपूजन. मी फक्त विकास करतो, राजकारण नाही. आमदार शिवाजीराव पाटील. आसगाव आणि कोनेवाडी येथे कोट्यावधींच्या कामांचा शुभारंभ. नागरिकांमध्ये उत्साह. भारतीय संविधान हा लोकशाहीचा सर्वात भक्कम पाया. संविधानातील मूल्य आचरणात आणणं हीच खरी राष्ट्रसेवा. जागृती हायस्कूलमध्ये संविधानाची 75वी उपक्रम उत्साहात. हलकर्णी ज्युनियर कॉलेजमध्ये पारंपरिक झुणका भाकर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. चुलीवरील धुरात, ताज्या मसाल्यांच्या सुगंधात पारंपरिक पाककलेचा दरवळ. ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि स्वयंपाक कलेचं जतन करण्याच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद.